आधार कार्ड मध्ये नाव किती वेळा करता येते, डेट ऑफ बर्थ किती वेळा बदलता येते, लग्नानंतर महिलांनी नाव बदलायला हवं का? आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्यांची उत्तरं आपणास मिळणार आहेत. नमस्कार मित्रांनो, आज आपण आधार अपडेटचे अगदी क्लिअर नियम समजून घेऊ. चुकीची माहिती बरेचसे इंटरनेटवर फिरत आहे, ही तुम्हाला माहिती मूळ UIDAI चे नियम सांगणार आहे. नेम चेंज नियम. आधार कार्ड मधील नाव बदल किती वेळा होतो? UIDAI नुसार आधार कार्ड मध्ये नाव बदल फक्त 2च वेळेस करता येते. त्यापेक्षा जास्त वेळ बदलायचा असेल तर UIDAI रिजनल ऑफिस कडून स्पेशल अप्रूव्हल घ्यावं लागतं. आणि म्हणजे साधारणपणे तुमच्यासाठी केवळ 2च चान्स असतात. नाव बदलण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात? नाव बदलण्यासाठी सर्वात जास्त चालणारे डॉक्युमेंट्स म्हणजे गॅजेट नेम चेंज, मॅरेज सर्टिफिकेट, SSC सर्टिफिकेट, पॅन कार्ड, पासपोर्ट, बँक पासबुक. जन्मतारीख अपडेट नियम. डेट ऑफ बर्थ किती वेळा बदलता येते? जन्मतारीख आधार मध्ये फक्त एकदाच बदलता येते. एकदा DOB अपडेट केल्यानंतर दुसऱ्यांदा बदल UIDAI ऑफिसची परमिशन शिवाय शक्य नाही. थोडक्यात ते पॉसिबलच नाही. फक्त जन्मतारीख आपण एकदाच अपडेट करू शकता. DOB बदलण्यासाठी कोणते प्रूफ चालतात? DOB बदलण्यासाठी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, पॅन कार्ड, पासपोर्ट हे स्ट्रॉंग डॉक्युमेंट समजले जातात. लग्नानंतर महिलांनी नेम चेंज कसा करावा? आपल्याकडे एक मोठा प्रश्न पडतो. लग्नानंतर महिलांनी आधार मध्ये पतीचं नाव लावायला पाहिजे. नाव बदलणे पूर्णपणे तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. कोणताही सरकारी नियम नाव बदलायलाच हवे असं सांगत नाही. जर तुम्ही नाव बदलत असाल तर मॅरेज सर्टिफिकेट वापरून अपडेट करू शकता. नाही बदलायचा असेल तर मूळ नावावर तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये नोकरीसाठी सुद्धा अर्ज करू शकता.